माझं सोलापूर न्यूज चॅनल। मराठा आरक्षण संदर्भात बोलत असताना माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे। आताच मराठा समाज अनेक समाजाची आंदोलनं सुरू झाली। मग 70 वर्ष प्रस्थापित मराठा सत्तेवरती होती, ते काय गांजा वडत होते, ते काय गोट्या खेळत होते। 70 वर्षामध्ये प्रस्थापित मराठ्यांनी मराठ्याला आरक्षण का दिलं नाही? त्यावेळी तुम्ही कुठे काशीला गेला? तर मराठा समाजाचा आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या मुळाशी जाणं खरं महत्त्वाचं आहे, परंतु दुर्दैवानं त्या मुळाशी कोण जायला तयार नाही। मराठा समाज हा खेड्यापाड्यामध्ये राहणारा समाज, शेती करणारा समाज, कालांतरानं शेतीचे तुकडे झाले आणि शेतावरती पोट भागत नाही म्हणून शिकलेली लेकरं बाळं ही नोकरीसाठी धावायला लागली। आणि त्यावेळी त्यांच्या लक्षामध्ये आलं की आपल्याला जरी 100 मार्क मिळाली तर 50 मार्क मिळालेला पोरगा पुढं जातो आणि आपण 100 मार्क मिळवूनसुद्धा मागं राहतो। त्याच्या मनामध्ये एक भावना तयार झाली की शेती केली तरी माती होती या, आणि शाळा करून शिकलो तरी माती होती या, आणि म्हणून शिकलेला मराठ्याचा पोरगा, मराठा शेतकऱ्याचा मुलगा हा आरक्षणासाठी आज रस्त्यावरती आलेला आहे। खऱ्या अर्थानं पहिल्यांदा शेतीमालाच्या भावाचा प्रश्न सोडवायला लागेल, आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल किंवा वेगवेगळे समाजाचं आरक्षण मागायला लागलेले आहेत, यांना जर आरक्षण द्यायचं असेल तर आपल्याला घटनेच्या चौकटीत राहून आरक्षण द्यावं लागेल। मुळामध्ये मराठा समाज हा मागासलेला आहे हे गायकवाड समितीनं सिद्ध केल्यानंतर त्यावेळच्या तत्कालीन सरकारनं देवेंद्र फडणवीसच्या आरक्षण दिलेलं होतं। उच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकलेलं होतं, सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकलेलं होतं। पण त्यानंतर आघाडी सरकारच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं भूमिका घेतली पाहिजे होती ती भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली नाही। दुर्दैवानं मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध होऊ शकलं नाही आणि आरक्षण नाकारलं गेलं। त्याच्यानंतर आपल्यासमोर आता काय पर्याय आहेत? एका बाजूला सर्वोच्च न्यायालयामध्ये भक्कमपणानं बाजू मांडणं, दुसरी नाहीतर नव्यानं मागासवर्गीय आयोग स्थापन करणं, मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध करणं। आणि हे जर होत नसेल तर आरक्षणाच्या मर्यादा आपल्याला वाढवाव्या लागतील, आणि त्याच्या पुढं जाऊन मला तर असं स्पष्ट मत मी मागेही मांडलेलं आहे की संपूर्ण आरक्षणाची आता फेरमांडणी करावी लागेल, आणि जे जे मागासलेले घटक आहेत त्यांना जर बरोबर आणायचं असेल तर सगळ्यांना समान न्याय द्यावा लागेल, आणि त्या दृष्टीनं आरक्षणाचीच फेरमांडणी करणं आता अत्यंत गरजेचं आहे। आता जर आपण कुणाच्या तरी काढून म्हणा किंवा कुणाचं तरी आरक्षण कुणालाही दिलं तर लगेच दुसरी बाजू न्यायालयामध्ये जाणार आहे आणि लगेच त्याला तिथं पुन्हा स्थगिती मिळते, हा आजपर्यंतचा अनुभव आहे। त्यामुळं मला वाटतं की घाईनं हा प्रश्न सुटण्यासारखा नाही आहे। याला आपण वैचारिक पातळीवरती हा प्रश्न आपल्याला निश्चितपणानं हाताळावा लागेल। परंतु दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये जातीच्या राजकारणाचं पीक उधंड आलेलं आहे। प्रत्येकजण आपली जात काकत मारून धावायला लागलेला आहे। राजकारणाच्या या पटलावरती आपली जात श्रेष्ठ दाखवून आपल्याला काय मिळेल का या भावनेने काही लोक पळायला लागलेले आहेत, परंतु यातून हे प्रश्न सुटणार नाहीत, तर हे प्रश्न जटिल बनत जाणार आहेत। आणि आताच मराठा समाज अनेक समाजाची आंदोलनं सुरू झाली। मग 70 वर्ष प्रस्थापित मराठा सत्तेवरती होती, ते काय गांजा वडत होते, ते काय गोट्या खेळत होते। 70 वर्षामध्ये प्रस्थापित मराठ्यांनी मराठ्याला आरक्षण का दिलं नाही? त्यावेळी तुम्ही कुठे काशीला गेला? तर परंतु देवेंद्र फडणवीस या माणसाला घेरण्यासाठी अशा पद्धतीची हत्यारं राज्यामध्ये वापरली जात आहेत, हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे। फक्त बोलायचं कोण धाडस करत नाही, कारण जो बोलल त्याला टार्गेट केलं जातं। आमच्यासारख्या फकीर माणसाला त्याची काही फकीर नसती, टार्गेट हो अगर न हो। 10 दिवसामध्ये आरक्षण कशा पद्धतीनं देणार? सरकारने पुढं यावं आणि स्पष्टपणानं सांगावं की आरक्षण कशा पद्धतीनं देता येऊ शकतं, आरक्षणाला देण्याचे कोणते मार्ग आहेत, आणि मग ते मार्ग कसे हाताळायला लागतील हे सरकारने भूमिका आता स्पष्ट करावी। लोकांची मागणी चुकीची नाही, आम्हाला द्यावी, कारण गेली अनेक वर्षाची मागणी आहे, लोक मागणी करत राहणार। परंतु सरकारनं याच्यातल्या अडीअडचणीसुद्धा जनतेला सांगणं अत्यंत गरजेचं आहे। पण प्रस्थापितांनी विस्थापितांना आतापर्यंत दाबलं, त्याचा हा परिणाम आहे। आणि प्रस्थापित नेते मराठा समाजाचे कोण कोण होते त्यांनी आता आत्मपरीक्षण करावं, विस्थापित लढायला का उभा राहिलेत। माझं सोलापूर न्यूज चॅनल
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.